एक सिरियस प्रश्न असा आहे की मॅरेथॉन हे खूळ अनेक शहरामध्ये वाढलेलं आहे. जशी मुंबई मॅरेथॉन आहे, सातारा आहे, दिल्लीमध्ये मोठी मॅरेथॉन होते. याच्याकरता अनेक लोक तयारी करत असतात, पळतात आणि त्याची ब्लॅक साईड पण आहे. व्यायामाचा अतिरेक किंवा आपल्या स्पर्धेमध्ये असे काही अनुभव आलेत का, आणि त्याबाबत आपण डॉक्टर म्हणून देखील काय सांगाल? सुरुवातीला पळणं हे फिटनेससाठी म्हणून आपण सुरू करतोय, धावतोय, पळतोय आणि आपल्या व्यस्त कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्याला बॅलन्स करून आपण ते करत असतो. कारण आपण काही वी आर नॉट टॉकिंग अबाउट प्रोफेशनल ॲथलीट्स. तुम्हाला जर झोप पूर्ण होत नसेल, मला व्यवस्थित आराम मिळत नसेल रनिंग केल्यानंतर, गरजेपुरता आहार तुम्ही त्याप्रमाणे व्यवस्थित घेत नसाल, काही खाताय, काही करताय. मी पळतो म्हणून लोकांना बऱ्याच वेळ वाटतं की आता मी 10 किलोमीटर पळलो ना, मी काही खाऊ शकतो. तर तसं नाही आहे ते. इट्स अ मॅटर ऑफ बॅलन्स. त्यामुळे तुमचं हे सगळ्या गोष्टी बॅलन्स करून तुम्ही जर पळत राहिलात तरच ते त्याला अर्थ आहे ना, त्यात काही राम नाही. अदरवाईज 35 नंतर 40 नंतर करण्याचा हा खरं तर छंद आहे किंवा व्यायाम प्रकार आहे. तर काळजी घ्यायला पाहिजे. सगळ्यांनी स्क्रीनिंग करायला पाहिजे रेग्युलरली. ब्लड प्रेशर आहे का, काही कार्डियक डिसीज आहे का, तो असेल तर त्याप्रमाणे योग्य औषधं घेऊन हळूहळू करायला पाहिजे. अतिशयोक्ती करू नये, अतिरेक करू नये, टू मच, टू सून, टू फास्ट या भानगडीत पडू नये. हळूहळू करायचं, मग त्याची गोडी राहील सर.